नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आम्ही आलेलो आहेत अंतापूर ताहराबादला. तर इथं आहे कंदुरी. तर कंदुरीचं खूप मोठा सारा असा कार्यक्रम आहे. तर खूप लोक येतात आणि ते देवाचं दर्शनही करतात. तर मला सकाळी आम्ही पहाटेच एका देवाच्या दर्शनाला गेलो होतो. तर मला तिथे तो ब्लॉग काढायला वेळच नाही मिळाला, कारण खूप सारा अंधार होता. तर वेळ नाही मिळाला. तर आल्याच्या नंतर हे बघा, आता इथे सगळ्यांचं खूप सारं काम चाललेलं आहे. आणि इथे चुली पण मांडलेले आहे आणि पाट्यावर मसाला पण चाललेला आहे. सगळं चाललेलं आहे. चला तुम्हाला दाखवते मी. हे बघा, इथे चाललेलं आहे पाट्यावर मसाला वाटण्याचं काम. आणि इथे आणलेलं आहे घरून गॅस वगैरे सगळं. आणि जे न खाणारे माणसं असतात ना, त्यांना वेगळी भाजी बनवली जाते. तर इथे आहे वांग्याची भाजी. आणि इथे सगळ्यांची चालली आहे चर्चा, कोण छान मस्त भाजी बनवणार आहे. तर हे 2 बोकडे आणलेले होते आम्ही. तर हा आमच्या दीपा मावशींचा बोकडे आहे. तर हा मला देवाला सोडायचा आहे. आणि जो भाऊंचा नवसाचा बोकडे आहे तर तो नेलेला आहे तिकडे. तर आणि हे आहेत तागड पाहुण्यांचे मोठे चिरंजीव. ते आता नाश्ता चाललेला आहे त्यांचा. आणि इकडे आहेत सगळे आमच्या वहिनी. हे बघा, अशा पद्धतीने आम्ही चुली मांडलेल्या आहेत. आणि सगळीकडे अशा बाजरीच्या भाकरी पण बनवलेल्या आहे. सकाळपासूनच चाललेला आहे इथं खूप सारा कार्यक्रम. तर आम्हाला अजून डोंगरावर पण जायचं आहे. आणि इथं वहिनी तर बोकड्या पण खायचं आहे. तर इथे सगळी मंडळी बसलेले आहेत. आणि इकडे खूप लांब असा डोंगर दिसतोय ना, त्या डोंगरावर आम्हाला जायचं आहे देवाच्या दर्शनाला. तर बघूया आता सर्वात आधी कोण त्या डोंगरावर चढतंय. तर इथे आदित्य दादाही म्हणतोय मला ब्लॉकमध्ये घ्या. तर आदित्य दादाला घेतलेलं आहे. आणि आम्ही ह्या मोठ्या गाडीत आलेलो होतो. तर रात्री खूप छान मस्त असं वातावरण होतं. खूप सारी गर्दी होती. अरे बघा, इकडे असा पूर्ण परिसर आहे हा मस्त छान. आम्ही इथेच या शेतामध्येच झोपलोय रात्री. खूप छान वाटलं, मस्त वातावरण होतं. सगळ्यांनी गाद्या पण आणल्या होत्या आम्ही घरून. इकडे पाण्याचे पण जार वगैरे सगळं घेऊन आलो होतो. तर हे बघा, इकडे दुसऱ्यांचं पण असतं. तर सगळेच खूप सारे लोक म्हणजे येतात. इथे खूप सारी मोठी यात्रा असते. तर खूप लांबपर्यंत लोक पण असतात. तर हे बघा, इतका लांब आहे हा डोंगर. तर आम्हाला ह्या डोंगरावर जायचं आहे देवाच्या दर्शनाला. तर इथे खूप सारे रात्रभर रात्रभर माणसं चालू होते. तर खूप गर्दी पण होती. बघितलं ना, खूप छान मस्त असं वातावरण आहे. आणि खूप म्हणजे इतकी गर्दी का प्रचंड गर्दी. रात्रभर सगळे लोक वरती डोंगरावर जात होते दर्शनासाठी. तर आता आम्ही पण जाणार आहोत. आम्ही तर खाली एका देवाला जाऊन आलेलो आहोत. तर आता आम्हाला जायचं आहे डोंगरावर. तर चला, तुम्हाला घेऊन जाते मी डोंगरावर. हे काय बघा, चाललंय आता देवाला आम्ही या गाडीमध्ये. चला, घ्या बसून पटापट. गाडीत लावलं होतं पाहुण्यांच्या. माझा बघा, आलेलो आहोत आम्ही आता डोंगराच्या कडेला. तर आम्ही आता सगळे जाणार आहोत वरती. हे बघा, इथे डोंगर आहे सगळीकडे. सगळ्यांची काय काय तयारी चालली काय माहिती. बघा किती गर्दी आहे ना, खूप सारी गर्दी आहे. आता चाललेत सगळे, काही गेलेत पुढे. सगळ्यांच्या मागे मीच राहिलेली आहे. आणि ऊन पण खूप झालेलं आहे. तरी आता म्हणजे 8च वाजलेले आहे. अजून आम्ही डोंगरावर चढायला पण सुरुवात केलेली नाही आहे. खालीच आहे तरी खूप एवढी गर्दी आहे सगळीकडे.
हे बघा आम्ही आलेलो आहोत आता इथे निम्म्या डोंगरावर. तर खूप दम लागलेला आहे. तर इकडे ना 2 रस्ते आहेत. एक इकडून जातो, हा शॉर्टकट मध्ये रस्ता आहे, आणि एक इकडनं रस्ता आहे. तर सौरभ बोलतोय की इकडनं गेलो की हा रस्ता थोडा अवघड आहे पण लवकर पोहोचतो. तर बघूया आता कुठून तरी जाऊया. तर इथे शर्यत लावली होती सौरभ दादांनी दीदीनी, तर मी सगळ्यांच्या अगोदर पोहोचलेली आहे. चला सौरभ पण चढतोय. तर असा डोंगराचा रस्ता आहे. खूप उंचावर आलेलो आहोत आता. इथे हा पूर्ण परिसर आहे. तर अजून बरीचशी वरती जायचंय. आता शर्ट काढावं लागेल थोड्या वेळात. उघडं जावं लागेल आता. अन्न जास्त आणि त्यांचा त्यांनी चला चला पटपट. बघा इथे डोंगरावर माकडं पण आहेत. खूप बिकट परिस्थिती आहे. इथे डोंगरावर पाणी पण नाहीये. माकडं कशी राहत असेल काय माहिती. बघा छोटी छोटीच पिल्लं आहेत. इथे किती छान बसलंय माकड. माकडापाशी आम्ही पण बसलेलो आहोत. तर काय करणार, आम्ही पण खायला काही नाही आणलं. पाण्याशिवाय आमच्याकडे काहीच नाहीये. इकडे पण हे बघा किती छोटे छोटे आहेत. आणि हे बघा खालचा परिसर. खूप साऱ्या उंचावर आलेलो आहोत आम्ही. हे बघा इथे मुख्य प्राण्यांना इथे डोंगरावर पाणी पण नाहीये. तर इथे पाणी ठेवलेलं आहे एका बाटली कट करून. ऐकत नाही करत. तर डोंगरावर खूपच काय थांबवतो आता. चाल हळू 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 हळू. आमचा आदित्य दादा माकडांना पाणी पाजतोय बॉटलनं. त्या छोट्याला पण देते बघ, तिकडनं बसलंय. किती ताण लागलेली बघा इथे मुख्य प्राण्यांना. पाण्याची अजिबात सोय नाहीये. काकू ह्या याच्यात वाता इकडे इकडे वाता याच्यात, नाही तर बाटली फाडून ठेवून द्या. पाण्याची बाटली पाणी नाही. हे बघा इथे बस बनवलेली आहे. काय ते मटणाची भाजी आहे. बोकड्या बनवलाय अख्खा. आणि न खाणाऱ्यांसाठी काय बनवलंय बघू. न खाणाऱ्यांसाठी एवढं पातेलभर. नाही नाही ते नको घालू. बघू सुक आहे का ते. अरे आणि हे कुठे आहे आपलं. असं आहे का.
आणि आता सगळे आले होत आहोत डोंगरावरून, तर सगळे थकलेले आहे आणि सगळे इथे निवांत बसलेले आहे थकून. तर पाहुणे पण आलेले आहेत इथे आणि आता सगळे आलेले आहे मंडळी. इकडं कोणी झाडाखाली पण बसलेलं आहे. तर आता गेलेले आहेत देवाला नैवेद्य घेऊन, तर आल्याच्या नंतर लगेच जेवायला बसणार आहेत सगळे.